उद्या महाशिवरात्र आहे, तर त्यांनी हे पण सांगितलं आहे मला की काही तिला लागणार आहे पूजाचं सामान, तर ते पण आणायचं आहे. मी तिच्यासाठी व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतो, ती माझ्यासाठी महाशिवरात्रीचे उपवास धरते. अजून काय पाहिजे आयुष्यात. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज वार आहे शनिवार आणि देवाच्या कृपेने, खंडोबाच्या कृपेने आज पण आम्हाला सुट्टी आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल, व्हेरी थँकफुल. तर आज सॅटर्डे, हा ना, भलतंच काही बोललो मी. आज सॅटर्डे, आज आम्हाला सुट्टी आहे. तर विषय असा आहे की आज आता काय करायचं आहे, पहिले तर स्वतःला स्वच्छ करायचे, म्हणजेच शुद्ध भाषेत आंघोळ करायचे. आंघोळ करून झालं की मस्तपैकी ब्रेकफास्ट करायचं आहे. त्याच्यानंतर काही कपडे ड्रायक्लीनला टाकायचे. ड्रायक्लीनमधून टाकून थोडंसं सामान आणायचं आहे. आणि सामान आल्यानंतर सामान आल्यानंतर जे होईल ते बघू. जसं होईल तसं ते तुम्हाला दाखवण्यात येईल, असंच शार्प. तर समोर शाळा आहे आणि त्यांचं बहुतेक मास ड्रिल चालू आहे, मास पेटी. आणि भाई मला तर बरं वाटायला लागलं, कारण माझी शाळा नाही आहे, मला सुट्टी आहे. ह्युमन थिंग्स लाईक दॅट ओनली. जेव्हा दुसऱ्या शाळा चालू असतात तेव्हा आम्हाला बेकार वाटतं, पण आज हे खूप चांगलं. ती शाळा चालू आहे, आम्हाला सुट्टे, मी घरात निवांत शील मारतो आणि आराम केला पाहिजे. बाई, आरामाची गरज आहे आमच्या किंबासारखी. कसं दिलंय ताणून बघा. आणि आमचं होपुलं तिकडं बसलंय, सो जरा रेस्ट करायचं नाही. पाणी ठेवलंय ह्याला, काय बोलतात त्याला, आंघोळीला पाणी ठेवलंय. आंघोळीला पाणी थोडंसं कोमट झालं ना तर आंघोळ करूया, ब्रेकफास्ट करूया, जसं आहे तसं विषय. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर हलकं ट्राय करायला लागलो की मी ते म्हणजे जॉबला गेले तर इथून अशी वायर घेऊन मी अशी लाईट लावली, इथून अशी सगळी झाडांवरती. तर ऑलरेडी या पडद्याच्या मागं लाईट आहे आणि ती संध्याकाळी घरी येणार आहे. आणि मला तिला विश करायचं आहे व्हॅलेंटाईन. सो मी इथं आता लाईट लावली आहे अशी, खाली जाईल बलून्स आणि थोडंसं अजून सामान आणेल आणि थोडंसं हॉल सजवेल आणि तिला व्हॅलेंटाईन विश करेल. तर कसं करतो आहे ते तुम्ही बघत पण असाल. उद्या महाशिवरात्र आहे, तर त्यांनी हे पण सांगितलं आहे मला की काही तिला लागणार आहे पूजाचं सामान, तर ते पण आणायचं आहे. मी तिच्यासाठी व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतो, ती माझ्यासाठी महाशिवरात्रीचे उपवास धरते. अजून काय पाहिजे आयुष्यात. तर हा इस्त्री करायचा शर्ट आहे, ड्रायक्लीनचे हे कपडे आहेत. स्वतः बाहेर जातो थोडं आणि कपडे इस्त्रीला टाकतो. कपडे हे इस्त्री करून घेऊन येतो, ते ड्रायक्लीनला टाकतो आणि पूजाचं सामान थोडंसं घेऊन येतो. तर सामान आलो आहे बाहेर घेऊन. ते फुलं आणल्यात, फुलं आता ती बोलली आहे की पाण्यात ठेवायचे आहेत. सो आता पाण्यात ठेवायला गेलो फुलं. आणि तिच्यासाठी थोडंसं सेलिब्रेशनसाठी बलून्स आणलेत, हार्टवाले रेड बलून आणलेत, गोल रेडच आहेत बलून. आणि असं आय लव्ह यू असं लिहिणार आहे. तर इथं असं सगळे बलून करणार आहे. असं सगळं हे रेड पण मॅच होऊन जाईल आणि तिथं आय लव्ह यू असं लिहिणार आहे. असं काहीतरी करणार आहे. ती 6 वाजता सुटणार आहे, माझं संगीत पण 6 वाजता सुटणार आहे. तर तिला बोलेल मी की अर्ध्या रस्त्यात ये, अर्ध्या रस्त्यातनं मी तिला घेऊन येईल. येताना पण तिच्यासाठी रोज देणार आहे, रोज गुलाब. आणि मग तिला इथं घेऊन येणार आहे. आणि आज मूवीला पण चाललो आहे, ओ रोमिओ बघायला चाललो आहे. तर सोबत म्हणजे हॅरीच काढतो आहे तिकीट. तर मस्तपैकी खाऊन एक झोप झाले आणि मग अशी सामान पण आणलं आहे बघायचं. तर फुगे वगैरे आणलेत आणि ह्याच्यात एक लाईट टाकायची, लाईट पण आहे. आणि इथं मी असं
व्हॅलेंटाईन आय लव्ह यू लिहिणार आहे असं इथं, आणि इथं बाकीचं डेकोरेशन करायचं. सो आता इथलं पुढचं सगळं फास्ट फॉरवर्डमध्येच असेल तसं बघा. तर हे असं केलं आहे, हातनंच वायर आणलेली मग अशी असं दिसते. हे रात्रीचं खूप भारी दिसेल हा ना, जेव्हा सगळे लाईट जाईल तो खूप सुंदर दिसेल ते. आता थोडे फुगे फुगवतो, अजून एक बाटली बघतो कारण मी हे असं 2 आणल्यात. अजून आणि एकच नंबर. मगापासून मी जे बडबड केली ते कॅमेऱ्याच्या बंद होता म्हणून केली. सो असा काही हॉल दिसतोय बघा, असं काही हॉल आहे. त्यात आता एक फुगा फुटला आहे. आता हे फुगे किती वेळ राहतील, कारण आमचा मूवीचा जो शो आहे तो आहे 7 वाजता चालू होईल, म्हणजे 10 वाजता संपेल. घरी यायला मला 10:30 पावणे 11 वाजतील. तर तोपर्यंत हे सगळे फुगे राहिले पाहिजे. तिथं जे मी लाईट लावले ती राहिली पाहिजे, त्याची बॅटरी राहिली पाहिजे, जे आपण बाटलीत लाईट सोडले, आणि इथं एक फुगा लावणार आहे मी असा, त्याच्यात आय लव्ह यू लिहिलं आहे. हे सगळं राहिलं पाहिजे. आता सगळं होपवर हे आहे, काय म्हणतात, म्हणजे आशेवरच आहे सगळं. आता फक्त हे सगळं राहिलं पाहिजे भाई, देवा राहिलं पाहिजे. कारण तयारी करून जर चाललो माकड त्यामुळं टाकणार आहे. तर मला आता संगीत आहे, संगीतला पण जायचं आहे. संगीत माझं 4 ते 6 आहे. त्याच्यानंतर अंकिताला घेणार आहे, मूवीला जाणार आहे, मूवीवरून इकडे येणार आहे. काही कल्पना नाही आहे तिला. हे तर एवढीच निघाल, मला वाटलं मोठा असेल. आता हे एवढंच आहे. कसं टिपवायचं असं आय लव्ह यू. तर असं काय केलं आहे, आय लव्ह यू इथं तिला बसवणार आहे. तिथं लाईट थोडंसं अंधार करून बघूयाच कसं दिसतंय ते. फक्त आय होप हे राहिलं पाहिजे 11:30पर्यंत. आता मला नाही माहीत तुम्हाला कसं दिसतंय हे. इथे लाईट लावलं, मला वाटतं इथं पण लावूया लाईट. तर असं काही दिसतंय हे लाईट लावल्यामुळे. असं दिसतंय, तिथं लाईट आहे, इथं लाईट आहे, त्या खाली बलून आहे, आणि एक मस्तपैकी रोजेस एक बुके पण देणार आहे तिला. हा ना, आता माझी प्रेम दाखवायची, प्रेम व्यक्त करायची हीच सवय आहे. जेवढं होता होईल तेवढं जास्त म्हणजे काय, आता मला नाही माहीत काय बोलायचं, कसं काय व्यक्त. माझं प्रेम व्यक्त करायची हीच लँग्वेज आहे, लव्ह लँग्वेज माझी अशीच आहे. आणि बहुतेक मला असं पण वाटतं कधी कधी मी खूप कमी करतो असं मला वाटतं. पण मला ह्याच्यापेक्षा पण जास्त अजून करायचं आहे तिच्यासाठी, खूप काही करायचं आहे तिच्यासाठी.